आणि एक मोठी बातमी समोर येते। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उद्या मस्सा चौकला जाणार आहेत। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची ते भेटही घेणार आहेत। तर परभणीत सुद्धा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या सुद्धा कुटुंबाची ते भेट घेणार आहेत। कुणाचा बापही आला तरी सुद्धा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण दाबू देणार नाही असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। तर 28 डिसेंबरला बीडमध्ये होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी व्हा असं आवाहन सुद्धा त्यांनी नागरिकांना केलंय। 28 तारखेला म्हणजे डिसेंबरच्या सगळ्यांनी डिसेंबर 28ला त्या मोर्चात सहभागी व्हावं, कारण ते मॅटर नाही दबू देत। कोणाचा पण बाप येऊ दे, ते मॅटर नाही दबू देत। त्या मोर्चामध्ये आपण सहभागी होतो ना, नेता भेता थोडाच नेता थोडं त्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी हटत नाही आणि हटणार सुद्धा, कधीच हटणार। आणि एक मोठी बातमी समोर येते। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उद्या मस्सा चौकला जाणार आहेत। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची ते भेटही घेणार आहेत। तर परभणीत सुद्धा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या सुद्धा कुटुंबाची ते भेट घेणार आहेत। कुणाचा बापही आला तरी सुद्धा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण दाबू देणार नाही असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। तर 28 डिसेंबरला बीडमध्ये होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी व्हा असं आवाहन सुद्धा त्यांनी नागरिकांना केलंय। 28 तारखेला म्हणजे डिसेंबरच्या सगळ्यांनी डिसेंबर 28ला त्या मोर्चात सहभागी व्हावं, कारण ते मॅटर नाही दबू देत। कोणाचा पण बाप येऊ दे, ते मॅटर नाही दबू देत। त्या मोर्चामध्ये आपण सहभागी होतो ना, नेता भेता थोडाच नेता थोडं त्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी हटत नाही आणि हटणार सुद्धा, कधीच हटणार।